आता मी पार्कमध्ये जात आहे। ही बिल्डिंग आहे ललितमची, हे अशी आणि ही अशी समोर अशी ही पार्क आहे। तर मी पार्कमध्ये जात आहे। हे सुंदर अशी पार्क आहे। पार्कमध्ये आता जात आहे, ललितमच्या सुंदर अशा पार्कमध्ये जात आहे। पार्क आहे मित्र ललितम बिल्डिंगमधून पार्कमध्ये जात आहे। सुंदर अशी पार्क आहे। इथेच सोसायटीमध्ये गेट आहे। पार्कमध्ये आता मी एंट्री करत आहे। सुंदर अशी पार्क आहे बघा। वाव, हे बघा अशी पार्क आहे। अशी सुंदर अशी पार्क आहे। सुंदर अशी पार्क आहे। या पार्कमध्ये एंट्री करत आहे मी। सुंदर अशा पार्कमध्ये पार्क आहे। ते झाडांना थोडं आपण पाणी घालूया। झाडांना थोडं आपण पाणी घालतो आणि अशा पार्कमधनं ललितमच्या सुंदर अशी ही बिल्डिंग बॅकड्रॉपला बॅक साईडला ही बिल्डिंग आहे ललितमची। हे आपण झाडांना थोडं पाणी घालतो। ओम नमः शिवाय, गणपते नमः, ओम नमः शिवाय। हे बघा ही सुंदर फुलं आहेत पार्कमधली। किती छान सुंदर कळ्या आल्यात। वेगवेगळी फुलांची झाडं आहेत इथे पार्कमध्ये। अशी सुंदर अशी फुलांची झाडं आहेत इथे पार्कमध्ये। हे बघा सुंदर अशी फुलं आहेत ही पार्कमध्ये बघा। वेगवेगळे अशी वेगवेगळी झाडं आहेत इथे। बॅक साईडला एक पॉन्ड आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात। कधी किंगफिशर बगळे असतात, किंगफिशर असतात, पोपट असतात। अशी सुंदर अशी पार्क आहे। अशी ही पार्क आहे इथे। हे बघा मुलं खेळत आहेत। सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटते। सकाळची वेळ आहे, एकदम पहाटेची नाही आहे। खूप प्रसन्न वाटते इथे। मी नेहमी येतो। माणसं इथे फेऱ्या मारतात। मुलांचं खेळण्याचं आहे इथे वेगळे। इथे हे करायला आहे, घसरगुंडी आहे। ही अशी सुंदर अशी पार्क आहे। इथे हेचं झाड आहे वडाचं, हे वटवृक्ष झाड आहे एकदम। ते वटवृक्ष हे आहे टगरीचं फुलं बघा। हा ही सुंदर फुलं आहेत टगरीची। अशी सुंदर टगरीची फुलं आहेत। हे वटवृक्षाचं झाड आहे। वटवृक्षाचं झाड आहे। तसं झाडाला मी असं पाणी घालतो आता। ओम स्वामी समर्थ शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो नमः शिवाय। सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत। हे वटवृक्षाचं हे झाड आहे। सुंदर असं झाड आहे वटवृक्षाचं। असं सुंदर असं झाड आहे बघा। हे सुंदर असं झाड आहे आमच्या ते घराच्या समोरच येतं। चेन्नईमधल्या घराच्या बिल्डिंगच्या बाल्कनीच्या समोरच येते वटवृक्षाचं सुंदर असं झाड। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो। इथे पार्कमध्ये आल्यावर सकाळी सकाळी एवढं प्रसन्न वाटतं। हे बघा हे जांभळाचं झाड आहे। सुंदर असं झाड आहे, जांभळाचं झाड आहे। हे कसलं झाड आहे? सुंदर असं जांभळाचं झाड आहे। हे याचं कडुलिंबाचं झाड आहे। इथे सगळं नैसर्गिक झाड आहेत। कडुलिंब, जांभळ, बेल अशी नैसर्गिक झाडं आहेत ही कडुलिंबाची, जांभळाची, बेलाची, आंब्याची झाडं आहेत। वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे। सकाळी सकाळीचे आल्यावर माणूस हरकून जातो।
निसर्गाशी च्या जवळ जातो. जे माणूस हल्ली विसरला आहे. हा बघा, हा पक्षी उडालेला आहे. तर इकडे ईगल आहे. ईगल आहे. तो ईगल आहे. छानपैकी असं ईगल आहे. इथे पॉन्ड नसल्यामुळे वेगवेगळे पक्षी येतात इथे. हा बघा हा वेगळा टाईपचा पक्षी आहे. हा बघा हा तुम्हाला मागे बसलेला दिसतोय. हा ईगल आहे. तो ईगल आहे. तो खाली बसलाय तो पॉइंट्सवरती येतात ते. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. येस, हे सुंदर असं आहे. या इथे सकाळी वॉकसाठी येतात. इथे कोर्ट आहे, बॅडमिंटनचा कोर्ट आहे. आणि हे घर, आमची ती बाल्कनीच्या समोरच हे पार्क असल्यामुळे एवढं सुंदर वाटतं. खूपच छान वाटतं ही अशी लोकेशन. बाल्कनीच्या समोर हे एक्झॅक्टली घराच्या बाल्कनीच्या समोर हे पार्क आलेलं आहे. तीसरी मंजिल की बाल्कनी के सामने ये पार्क है. सो दैट्स वेरी ब्यूटीफुल. अँड सी दिस एरिया. वाव, हा एरिया बघा. मुलं इथे फिरतात, हे करतात. खूप छान वाटतं मुलांकडे असं बघून. हे झाड बघा, एजड लोक येतात. हे झाड बघा, यांची पानं बघा, हिरवीगार, ग्रीन लीव्स. हे बहरलेलं आहे. ह्याचं टेक्स्चर बघा पानांचं. ह्या पानांचं टेक्स्चर बघा. हे निसर्ग बघा. सुंदर असं दीर्घ श्वास घ्या. बसा इथे, योगा करा, प्राणायाम करा. हे झाड बघा. सुंदर एक झाड आहे नैसर्गिक. कुठे जायची तुम्हाला गरज नाही. परदेशात नाही, हिल स्टेशनला जायची गरज नाही. इथे हे सगळं सुंदर असं हिल स्टेशन टाईपच वातावरण होतं. सकाळी धुकं असतं एरवी. सुंदर दव असतात गवतावर. सुंदर असं दव असतं. सुंदर असं हे वातावरण होतं. हे बघा, सुंदर असं हे गवतावरती बसून. एवढी माणसं नसतात एवढी इथे. आज लोक आहेत इथे, का कोण जाणे. आहेत म्हणजे, पण एरवी पण असतात, कधी नसतात. असं सुंदर असं हे पार्क आहे. मी आता उतरतोय खालती, भूमातेला वंदन करतोय आपण. असं हे आता मी जमिनीवर उतरलेलो आहे. हे सुंदर इथे बसून योग, धारणा, प्राणायाम करायचा. असं सुंदर अशा या गवतावरती सकाळी दव असतं. थंडगार. अजून पण दव आहे. अजून पण थोडंसं दव आहे. ते मी बसलेलं आहे बघा. तुम्हाला मी कॅप्चर करतो. हे दव आहे. मी सिद्धासनाच्या स्थितीमध्ये बसलेलो आहे इथे. हे सुंदर असं हे दव आहे गवतावर बघा. सुंदर असं ते सूर्यनारायण आहेत समोर. सुंदर असं ह्याच्या गवतामध्ये बसून मी हे करत आहे. हे बघा, सुंदर असं दव आहे गवतावरती. गवतावरती बसून आपण प्राणायाम करायचं. आजूबाजूला मुलं बसलेली आहेत. सुंदर असं हे दव तुम्हाला बघायला मिळत आहे. बघूया आपण, तुम्हाला तरी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. सुंदर असं गवतावरचं हे दव आहे. हे गवतांच्या पाकळ्यांवरचं दव तुम्हाला दिसेल. एकदम पहाटे यायला पाहिजे तर ही दवांची ही किरणं, सूर्याची किरणं जेव्हा या दवांवरती पडतात तेव्हा एवढी सुंदर दिसतात. जणू काही या असंख्य हिरे चमचमतात.
तुमच्या समोर. हे जे रे, हे बघा, हे दव आहे, हे दव आहे, हे दव आहे. माझ्या पायांना हे दव जाणवत आहे. हे सुंदर असं दव आहे. इथे आहे झाडांवर हे दव. सुंदर असं हे दव आहे. याचा अनुभव अद्वितीय अनुभव आहे या दावाचा. दावानं अग्नी नाही, हे दव आहे. ही सूर्याची किरणं जेव्हा ह्या दवांवरती पडतात, असंख्य हिरे चमचमतात. जणू या असंख्य हिरे चमचमतात. I don't know whether I can capture these dewdrops on the grass, but those are like thousands of emeralds shining on this earth. So beautiful. It's so beautiful experience early in the morning. What a way to start the day with. I'm moving on this grass, the tender grass, the tender feet that normalize your blood pressure, and this environment invigorates your spirit to perform more, to do more. Wow, see this beautiful trees. Wow. इथे का नाही माणसाने बेभान व्हावं? का नाही माणसाने बेभान व्हावं? का नाही माणसाने बेभान व्हावं? इथे का नाही माणसाने बेभान व्हावं? या अशा वातावरणात इथे माणसाने बेभान का होऊ नये? बेभान व्हावं माणसाने. आणि मी खूप वेळा इथे आता बेभान होतोय. मी इकडे आलं की बरेच वेळा कधी. आणि हे असं ठिकाण आहे ना पार्क, तिथे माणसांनी प्रत्येकाने बेभान व्हावं. नाही जात, नाही धर्म, नाही रंग, नाही भाषा, कुठलंच बंधन नाही. सगळं बंधन झुगारून द्यावं. ना वयाचं बंधन, नाही जातीचं, नाही लिंगाचं, कसलंच बंधन इथे नाही ठेवावं. माणसांनी सगळं झुगारून देऊन परत आपल्या स्वस्वरूपाकडे यावं. असं हे पार्कचं वातावरण आहे. त्या स्टेटमध्ये जावं आपल्याला, मुक्त, फ्री सगळ्या विवंचनेतनं फ्री असं हे मुक्त असं हे वातावरण आहे. बेभान करणारं वातावरण आहे. बेभान व्हावं, इथे सगळं विसरून जावं. मी तर रनिंग करतोय सकाळी हे शूटिंग करता बेभान व्हावं माणसाने. बेभान व्हावं. का नाही बेभान व्हावं? स्वतःला विसरून जावं. स्वतःचं वय, लिंग, जात, स्वरूप, पैसा, अडका, मालमत्ता, प्रॉपर्टी, काय सगळं इथेच राहणार आहे. काय घेऊन जाणार आपण? बरोबर, सगळं इथेच राहणार आहे. का नाही बेभान व्हावं? हे बघा, ही सुंदर असं झाड आहे. ही सुंदर झाड आहे. ही सुंदर पिवळी फुलं आहेत. वा, हो, मार्वलस. मी इथे वेगळ्या प्रकारचे अपारंपरिक असे एक्सरसाइजेस करतो. अपारंपरिक म्हणता येतील असे एक्सरसाइज. हे बघ, सुकी पानं पडत आहेत. निसर्ग कसा आहे बघा. सुक्याबरोबर काय वेळेस नवीन मध्यम पानं पण गळतात. तिथे कावळ्याने एक
छोटंसं हे बांधलं आहे, घरटं बांधलं आहे. बेभान व्हावं इथे, बेभान होऊन जावं, विसरावं स्वतःला, अशा ह्या पार्कमध्ये मिठी मारावी झाडांना. हे बघ, हे सुंदर असं झाड. आणि मी असा हाफचड्डीमध्ये, हाफचड्डीतला टायगर कसा मुक्तपणे वावरतोय या झाडांमध्ये, याच्यामध्ये नाचतोय, बागडतोय, जे कधी नाही केलं आयुष्यात आतापर्यंत. बेभान होऊन जावं माणसाने, बेभान व्हावं आणि विसरून जावं सगळ्या जगाला इथे, अशा या ठिकाणी, अशा या ठिकाणी विसरून जावं. आपल्यातलं प्राणी असेल तर प्राणीला जागृत करा. हे बघा, सुंदर अशी फुलं पडलेली आहेत तिथे खाली धरतीवरती. अशी मी फुलं ही वेचतो. खरं मी फुलं तोडत नाही सहसा, झाडांवरची कधीच रावली नाही तर तोडतो सुगंधी फुलं, पण सहसा नाही. आणि ही खालती पडलेली फुलं अशी ही वेचतो मी. त्यात वेगळीच मजा आहे ही फुलं वेचण्यात. आणि तुमच्या इष्टाला अर्पण करण्यात, मग ते कोणी असो, तो देव असो, तुमची बायको असो, मैत्रीण असो, मित्र असो, कोणी असो, भाऊ असो, बहीण असो, अशी फुलं तुम्ही वेचा, सगळ्यांना अर्पण करा. हे बघ, असं सुंदर होतं, बेभान होऊन जावं माणसाने. ही पानं बघा, ही सुंदर अशी ही पानं बघा. ॲटोमॅटिक झाडावरची पानं पडतात. न उम्र की सीमा हो, मला एकदम ते गाणं आठवलं. होठों से छू तुम मेरा गीत अमर कर दो. हे झाड बघा, हे आणि हे ललितम अपार्टमेंट्स. आणि हे वरती तिथे बाल्कनीच्या समोरच आहे हे दृश्य दिसतं. असं सुंदर असा हा ट्रॅक आहे. असं हे करण्यासाठी योग्य ती अशी व्यवस्था केलेली आहे. छोटे खाणी का होईना, छोटी आहे त्या मानाने, पण जे आहे ते सुंदर आहे. खूपच छान आहे, खूपच छान आहे, खूपच छान आहे. हे बेभान होण्यासारखं आहे. इथे हे कोर्ट आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे. इथे बसतो मी, प्राणायाम करतो आता थोडा वेळ. प्राणायाम खूप चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाने करावी. ते बसून केलं तर अद्वितीयच आहे. ते पार्कचं टायमिंग लिमिटेडच आहे, ओपन गेट असण्याचं आमच्या इथे. नंतर गेट ते बंद करतात. पण मला दिवसभर इथेच राहावं असं वाटतं कधी कधी. आणि रात्रीसुद्धा, रात्री भीती वाटते थोडीशी, अंधार पडला की, पण काय नाही. तर कधी कधी इथेच राहावं असं वाटतं, असं या सुंदर वातावरणात. आमच्या एक ऑफिसची बिल्डिंग होती अशीच डॉकयार्डला, त्याची आठवण येते. ट्रेनिंग सेंटर होतं आमचं डॉकयार्डला, त्याची आठवण येते. या बिल्डिंग ही बिल्डिंग अशीच बिल्डिंग होती, आजूबाजूला झाडं, अशीच निसर्गरम्य. तिथे आम्ही जायचो. 4-5 महिन्यातनं एकदा ट्रेनिंग असायचं. ट्रेनिंग लंच वगैरे असायचं, थोडं रिलॅक्स वाटायचं. एक सुंदर असं झाडवरती आहे. बेभान होऊन जा इथे. तोडा जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण,
लायकी, संपत्ती यांची बंधनं इथे मला सगळी तुटलेली वाटतात अशा या पार्कमध्ये. सुरम्य विवंचना, प्रापंचिक, परमार्थिक असं विसरून जाण्याचा प्रयत्न करतो अशा या पार्कमध्ये. बेभान होऊन जा, बेभान वा. हे बघा, एक पडते बेभान वा या पार्कमध्ये. सुंदर मुलगी शिकते एक बाबांबरोबर तिच्या. शिकते हे करणं. सुंदर. काय मुलं इथे हे करतात, व्यायाम करतो. मी पण इथे ते व्यायाम करतो. आता ते सर्कल हे फिरवतो. सर्कल आता सर्कल हे करतो. सर्कल हे करतो आहे. आता इथे जातो आहे जरा. हे बघा इथे आता याच्यावर मशीनवर जरा थोडंसं ट्विस्ट करूया. ट्विस्ट करूया. ते ट्विस्ट करूया. ट्विस्ट. हे बघा ट्विस्टिंग मशीन आहे. सुंदर असं मी स्वतःला ट्विस्ट करा. स्वतःला कमरेला चांगलं ट्विस्ट करा. कमरेला चांगला व्यायाम मिळतो. मजा येते. आणि इथे स्वतःला स्विंग इथे स्विंग जसे स्विंग करा. इथे चांगल्यापैकी तुम्हाला स्विंग होते. स्विंग मशीन आहे. स्विंग आहे चांगल्यापैकी स्विंग होते इथे. हे स्विंग ऑटोमॅटिक स्विंग करत राहायचं. मला कधी विचार होतो दिवसभर असं स्विंग करत राहावं. स्वतःला विवंचनेतनं दूर, सगळ्या विवंचनेतनं दूर असं स्वतःला स्विंग करावं. स्विंग. स्वतःतल्या मुलाला जाग करा. हे आहे व्हील. हे व्हील करतोय. हे बघा व्हील करतोय. ते लेग्सला होते. आता ह्या व्हील हाताला आहे. हे व्हील हाताला आहे. हे व्हील हाताला करा. तुम्ही व्हील हाताला करा. एक्सरसाइज व्हील हाताला करा. हे व्हील आहे. हे बघा, हे जीवनाचं व्हील आहे. हे तुम्ही असं फिरवत राहायला पाहिजे. हे असं जीवनाचं व्हील फिरवत राहा. जोपर्यंत हे थांबत नाही तोपर्यंत फिरवत राहा. सुंदर असं बेभान वा. इकडनं ओरडा, काय करा, हसारडा. इथे बघा हे. अरे छान सुंदर असं लाकूड आहे. तुम्ही हे लाकूड पण उचलू शकता. इथे हे नॅचरल लाकूड आहे. तुम्ही उचलू शकता. नॅचरल आहे. एरवी मी हे नॅचरल लाकूड पण उचलतो. त्याचा पण हे व्यायाम करतो. इकडनं असं लाकूड उचलण्याचा असं लाकूड असं उचलतोय मी. थोडं स्वतःला हे असं हे करा. चॅलेंज करा. हे नॅचरल आहे. बीच हे कसं बीच जिम तसं हे पार्क जिम आहे. आणि मी लाकूडला हे करतोय आणि हे करतोय बघा.